देवाचं वचन किंवा विशेष आत्मिक मानना परमेश्वरापासून त्यांना प्राप्त झालेला आहे। यावेळेस मी विनंती करतो सन्मान्य बिशप साहेबांना की तो आत्मिक अन्न त्यांनी आमच्यापर्यंत आणावं। बिशप अँड्रू राठोड बिशप साहेब। आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र नामात तुम्हा सर्वांना माझा सलाम। पुष्कळ आनंद वाटला पुन्हा एकदा आपल्या मंदिरामध्ये येण्याची संधी मिळाली, तुमच्याबरोबर उपासना करण्याची संधी मिळाली आणि विशेषतः आजचा हा तुमचा महत्त्वाचा दिवस म्हणजे ह्या मंदिराचा 45वा वर्धापन दिन तो पण साजरा करण्याची संधी मिळाली, म्हणून मी प्रभूमध्ये प्रभूचे आभार मानतो। आणि या उपासनेसाठी माननीय पाळक साहेब, डॉक्टर काळसेकर, त्याचप्रमाणे चर्च कमिटीच्या सभासदांनी मला आमंत्रण दिलं, म्हणून मी त्यांचे पण मनापासून आभार मानतो। खरं पाहिलं तर माझा संबंध ह्या मंदिराशी फार फार वर्षापूर्वींचा आहे। खरं तर या मंदिराचा वर्धापन दिन मला वाटतं 45वा तुम्ही म्हणता, ती बिल्डिंग तयार झाली त्यापासून, बरोबर? हां, कारण की ही मंडळी त्याही पूर्वीची आहे, जे जुने लोक आहेत त्यांना माहिती असतील। त्या काळामध्ये म्हणजे 45 वर्षापूर्वी आमचे वडील सेंट मेरी चर्च खडकी येथे पाळक होते आणि त्यावेळेस या मंदिरातील इथे एक पत्र्याचं शेड होतं आणि एक लहानशी मंडळी होती, रेव्हरंड देठे त्या मंडळीचे पाळक साहेब होते। आणि त्यावेळेस मी यूथ फॉर क्राइस्टतर्फे बायबल स्टडी घेण्यासाठी येथे येत असे आणि त्यावेळेस पेत्रस, त्याचा भाऊ लुकस आणि हे बंधू रेव्हरंड सुधीर गायकवाड, पुष्कळ अरविंद देठे, असे पुष्कळ मुलं मुली येथे असायची। त्या पत्र्याच्या शेडमध्ये बसून आम्ही गाणे गायचो, स्तुती करायचो आणि पवित्र शास्त्राचा अभ्यास करायचो। त्यावेळेस मागच्या बाजूला काही नव्हतं, सगळं काँग्रेस ग्रास होतं। मी खडकेवरून सायकलवर यायचो, तेव्हा मी कॉलेजमध्ये होतो आणि एक लहानशी पाऊलवाट होती, त्याच्यातून मी सायकल घेऊन यायचो आणि इथून पुढं फक्त हा रस्ता होता, त्या रस्त्यापर्यंत बाकीचं सगळं मैदान होतं। परंतु 45 वर्षांमध्ये पुष्कळ सुधारणा झालेली आहे, सगळं गच्च झालेलं आहे की आता गाडी पण आणता येत नाही। तर त्या काळात माझा संबंध होता। मला आठवतं की जेव्हा ते ठरलं मंडळीचं चर्च बांधायचं तेव्हा पैसे खूप कमी होते आणि पंचावतला एक दुलीप म्हणून फॅमिली होती, त्यांनी पैसे दिले होते बांधण्यासाठी। आणि मला आठवतं की पेत्रशी आई वगैरे अक्षरशः लोकांनी श्रमदान केलं चर्च बांधण्यासाठी, श्रमदान केलं, गमेले उचला, विटा उचला वगैरे वगैरे, कारण पैसे खूप थोडे होते। परंतु देवबापांनी ते त्यांची इच्छा पूर्ण केली, पुरवलं। आणि त्या काळात हे कोल्हापूर डायसिसमध्ये चर्च होतं आणि बिशप ईश्वरी प्रसाद अँड्रूज त्यांनी येऊन याचं उद्घाटन केलं होतं। त्या उद्घाटनाच्या दिवशीसुद्धा आम्ही होतो, आम्ही गाणे गायले होते, हे मला आठवतं। ते किती काळ भरकन गेलेलं आहे, 45 वर्ष, परंतु मंडळी फार जुनी आहे हे लक्षात ठेवा। तर देवबापांनी मला इथे पुन्हा येण्याची संधी दिली, म्हणून मी मनापासून आभार मानतो। तसं तर मी येऊ शकलो नसतो, कारण की 2012मध्ये मी पुणे धर्मप्रांताचा बिशप झालो आणि 4 वर्षे मी सेवा केली 2016पर्यंत। आणि 16पासून चर्च ऑफ नॉर्थ इंडियाने मला सिनड स्तरावर मिशन डायरेक्टर, मिशन इव्हँजलिझम डायरेक्टर म्हणून पदवीवर मला त्यांनी बोलावलं आणि ते मी 4 वर्ष सेवा केली 2020 सालापर्यंत। आणि मग 20 सालामध्ये गरज खूप पडली म्हणून त्यांनी मला ते बंद केलं आणि कोल्हापूर डायसिसचा बिशप म्हणून नेमलं। आणि त्यानंतर पुन्हा गरज पडली म्हणून नागपूर डायसिसचा बिशप म्हणून नेमलं। तिथे जवळजवळ 1.5-2 वर्ष मी सेवा केली नागपूरमध्ये। आणि पुन्हा जेव्हा ठरलं गेलं सिनडमध्ये की आता जे ते बिशप आपापल्या ठिकाणी पाठवायचे, म्हणून नागपूरवरून मला पुण्याला आणले आणि पुण्याचे दुपारे बिशप साहेब होते, ते नागपूरचे होते, म्हणून त्यांना नागपूरला पाठविलं आणि म्हणूनच मी आज येथे येऊ शकलो। देवबापाची स्तुती असो, गौरव असो। आणखी एक खूप चांगली गोष्ट झालेली आहे।
तुमच्या मंडळीचे कमिटीचे लोक जेव्हा इथं बिशप झालो तेव्हा माझ्याकडे आले होते. मला वाटतं गेल्या लेंथ समयातली ही गोष्ट होती आणि त्यांनी विनंती केली की आम्हाला एक पाळक पाहिजे म्हणून. आणि त्यावेळेस मी डॉक्टर काळसेकर यांना पाठविलं होतं. आणि मग काय झालं की कमिटीचा आणि धर्मप्रांताचा काहीही संबंध राहिला नाही. आणि म्हणून आम्ही काळसेकर पाळक साहेबांना पुन्हा दुसरीकडं बदली केली. पुन्हा सगळे पास्टरेट कमिटी माझ्याकडे धावत आले. एक पत्र दिलं आणि असेसमेंट पण दिलं. आणि त्यांनी इच्छा व्यक्त केली की आम्हाला पुन्हा धर्मप्रांतामध्ये घ्यावं. आणि म्हणून पाळक साहेबांना आम्ही पुन्हा इथे नियुक्त केलं. असो, आज तुमचं चर्च धर्मप्रांतामध्ये आहे, त्याविषयी मी पत्र तयार करून आणलेलं आहे आणि मी हे पत्र तुम्हाला वाचून दाखविणार आहे. ओके. पत्र मी ॲड्रेस पाळक साहेबांना केलेला आहे कारण ते मंडळीचे इन्चार्ज आहेत, प्रेसबिटर इन्चार्ज. मी इंग्लिशमध्ये पण वाचतो आणि त्याचं मराठी ट्रान्सलेशन पण करतो. ॲडमिशन ऑफ ख्रिस्त विश्व मंडळी येरोडा पुणे 6 इंटू द पुणे डायसेस. म्हणजे पुणे धर्म प्रांतामध्ये ख्रिस्त विश्व मंडळीचा प्रवेश. आणि याचा संदर्भ आहे दिनांक 18 जुलै 2023 रोजी पास्टरेट कमिटीचे सगळे मेंबर आले होते. त्यांनी आम्हाला ते विनंतीपत्र दिलं होतं. डिअर रेव्हरंड डॉक्टर प्रमोद काळसेकर, ग्रीटिंग्स टू यू इन द प्रेशियस नेम ऑफ अवर लॉर्ड अँड सेव्हियर जीसस क्राइस्ट. म्हणजे आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात तुम्हाला प्रेमाचा सलाम. With reference to your above mentioned letter dated 18th July 2023, written by Chairman, Secretary and Treasurer of the Christ Vishwa Mandali to the Pune Diocese. 18 जुलै 2023 रोजी मंडळीचे चेअरमन, सचिव आणि खजिनदारांच्या सहीने पुणे धर्मप्रांताला जे एक पत्र दिलं होतं त्याच्या संदर्भात हे पत्र लिहिण्यात येत आहे. This is to inform you that your church has been admitted in the diocese. तर हे तुम्हाला कळविण्यात येत आहे की तुमची मंडळी आहे ती पुणे धर्मप्रांतामध्ये तिला प्रवेश देण्यात आलेला आहे. ॲज पर द सर्क्युलर रिझोल्युशन passed by the Executive Committee of Pune Diocese on 16th September 2023. म्हणजे दिनांक 16 सप्टेंबर 2023 रोजी एक सर्क्युलर रिझोल्युशन, कारण आम्ही कमिटीची मीटिंग भरू शकत नव्हतो म्हणून मी एक सर्क्युलर रिझोल्युशन, ते पोस्टल रिझोल्युशन असतं, सर्व एक्झिक्युटिव्ह कमिटीच्या सभासदांना पाठवलेलं होतं धर्मप्रांताच्या. आणि मग त्यांनी हा निर्णय घेण्यासाठी, म्हणजे हा निर्णय पास करण्यासाठी अनुमती दिली आणि तो निर्णय पास केला की ख्रिस्त विश्व मंडळीला पुणे धर्मप्रांतामध्ये घ्यावं. प्लीज कंटिन्यू टू पे द असेसमेंट रेग्युलरली टू द डायसेस ॲट द रेट ऑफ ₹10,000 पर मंथ. तर जसं त्यांनी आम्हाला कळविलं त्याप्रमाणे विनंती आहे की ₹10,000 महिन्याला असेसमेंट पुणे धर्मप्रांताला देण्यात यावी, कारण पुणे धर्मप्रांताची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. ऑल्सो टेक ॲक्टिव्ह पार्ट इन ऑल द ॲक्टिव्हिटीज ऑफ द डायसेस. हे एक महत्त्वाचं आहे की धर्मप्रांताच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज असतात, कार्यक्रम असतात, त्यामध्ये पण तुम्ही भाग घ्यावा. होल्ड द AGM अँड इलेक्शन्स ऑफ द पास्टरेट कमिटी एव्हरी इयर. दरवर्षी तुम्ही मंडळीचे वार्षिक सर्वसाधारण सभा भरवावी, निवडणूक घ्यावे, कारण की या सभेमध्ये मंडळीची सभा असते, विविध अहवाल वाचले जातात, सेक्रेटरी पाळक साहेबांचा अहवाल, सेक्रेटरीचा अहवाल, खजिनदाराचा अहवाल, ऑडिट रिपोर्ट, त्याच्यात इलेक्शन घेता येते, विविध म्हणजे जे काय मागं झालं त्याच्यावर चर्चा करण्यात येते आणि मंडळीच्या भविष्यासाठी चांगले निर्णय घेण्यात येतात, योजना आखण्यात येतात. म्हणून दरवर्षी कृपा करून तुम्ही वार्षिक सर्वसाधारण सभा म्हणजे AGM आणि त्याचबरोबर निवडणुका घ्यावा. Ensure that all the 3 wings of the church, namely the Women's Fellowship, Youth Fellowship and Sunday School, will function regularly in the church. हे एक महत्त्वाचं आहे की चर्च म्हणजे फक्त उपासना नव्हे, तर मंडळीमध्ये महिला मंडळ असावं, तरुण मंडळ असावं आणि संडे स्कूलसुद्धा असावं आणि व्यवस्थितपणे चालवावं अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो.
Henceforth follow the constitution of the Church of North India regularly. तर द चर्च ऑफ नॉर्थ इंडियाची जी घटना आहे सोपी आहे ती त्याच्याप्रमाणे तुम्ही इथून पुढे कारभार करावा अशी विनंती आहे. त्यानंतर मी विनंती केलेली आहे की प्लीज सेंड मी द नेम्स अँड मोबाईल नंबर्स ऑफ प्रेसिडेंट, सेक्रेटरी ऑफ विमेन्स फेलोशिप, यूथ फेलोशिप अँड सुपरिटेंडेंट ऑफ द संडे स्कूल ऑन व्हॉट्सॲप इमिजिएटली. म्हणजे तुमच्या महिला मंडळाचे जे अध्यक्ष आहेत, सचिव आहेत, इवन खजिनदार असतील, त्यांचे नावं आणि मोबाईल नंबर्स आम्हाला पाठवावे. त्याचप्रमाणे यूथ फेलोशिपचे सुद्धा पाहिजे. जर यूथ फेलोशिप नसेल तर ताबडतोब तुम्ही मीटिंग घ्या, हे नावं मला पाठवा. कारण की आम्ही धर्मप्रांत स्तरावर सर्व ह्या प्रेसिडेंट सेक्रेटरीची मीटिंग बोलवणार आहोत आणि धर्मप्रांतासाठी त्यामधूनच प्रेसिडेंट आणि सेक्रेटरी निवडण्यात येणार आहेत. आणि मला चर्च ऑफ नॉर्थ इंडिया दिल्लीवरून पण फोन आलेला आहे की तुमचे जे धर्मप्रांताचे प्रेसिडेंट सेक्रेटरी असतील त्यांना आम्ही बोलवू मीटिंगसाठी. त्यामधून CNI स्तरावर पण यूथ फेलोशिपसाठी ते निवडण्यात येणार आहे, प्रेसिडेंट, सेक्रेटरी, ट्रेजरर वगैरे. म्हणून शक्यतो लवकरात असतील तर मला लवकरात लवकर नाव आणि नंबर द्या. Please make announcements in the worship services of the notices and circulars sent by the diocesan office from time to time. आणि विशेषतः पाळक साहेबांना ही विनंती, सेक्रेटरीला पण आहे. मला माहिती नाही तुमच्या चर्चमध्ये अनाऊन्समेंट कोण वाचतं, सूचना कोण वाचतं, पाळक साहेब का सेक्रेटरी? तर जे जे सर्क्युलर येतील धर्मप्रांताकडून तुमच्या व्हॉट्सॲपवर पाठवण्यात येतील. आणि मी आत्ताच मध्ये एक सर्क्युलर काढलं की तुमचे सेक्रेटरीचा नंबर, सेक्रेटरी आणि ट्रेजरचा नंबर मला पाठवा. कारण की मी त्यांचा पण एक व्हॉट्सॲप ग्रुप बनवणार आहे. जे सर्क्युलर पाळकसाहेबांना जाईल ते तुम्हाला पण जाईल. म्हणजे तुम्हाला कळेल की धर्मप्रांताने काय काय सूचना दिलेल्या आहेत आणि ते कृपा करून मंडळीला वाचून दाखवा. Please send me list of all communicant members and pastorate committee of the church for record of this office. धर्मप्रांताच्या कार्यालयासाठी तुमच्या मंडळीचे जे सर्व सभासद आहेत, विशेषतः जे प्रभुभोजनिष्ठ सभासद आहेत, त्यांची यादी, मोबाईल नंबर मला पाठवले तर बरे होईल. तसेच पास्टरेट कमिटी जी आहे सध्याची त्यांचे पण नावं, मोबाईल नंबर पाठवा. तसे आहेत माझ्याकडं, त्यांनी दिलेले आहेत सेक्रेटरी, पण सगळ्यांचे नाही आहेत. तर जितक्या लवकर तुम्हाला पाठवता येतील ते पाठवा. त्याचसोबत तुमच्या मंडळीचा जो इतिहास आहे, आता मी थोडक्यात तुम्हाला इतिहास सांगितला जो मला माहिती होता, परंतु जुने जे लोक आहेत त्यांना संपूर्ण इतिहास माहीत असेल. ते शेड कधी बांधलं, केव्हा बांधलं, कोण पहिले पाळक होते, किती लोक होते, जितकं काय तुम्हाला लिहिता येईल मराठीमध्ये लिहा आणि धर्मप्रांताच्या रेकॉर्डसाठी पाठवा. ऑल ऑफ यू आर वेलकम इन द डायसिस. तुमचं सर्वांचं धर्मप्रांतामध्ये स्वागत आहे. वी एक्सपेक्ट कंटिन्युअस कोऑपरेशन अँड कोऑर्डिनेशन ऑफ युअर चर्च विथ द डायसिस. तर तुमच्या चर्चतर्फे आम्हाला नेहमी सहकार्य लाभावं अशी आमची अपेक्षा आहे. मे गॉड ब्लेस यू ऑल अबंडंटली. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो. हे पत्र हिस्टॉरिकल आहे, हे चांगलं जपून ठेवा, कारण की याच नंतर 100 वर्षांनी सुद्धा हे लागणार आहे. ओके पाळक साहेब, तुम्हाला आजचा संदेश ऐकण्यापूर्वी आपण कृपया प्रार्थना करूया. पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने आमेन. हे आमच्या पवित्र 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 प्रभू परमेश्वर पित्या, राजांच्या राजा आणि प्रभूंच्या प्रभू, तुला मान, महिमा आणि गौरव आता आणि सदा सर्व काळ असोत. प्रिय देवप्पा, आज तुझ्याच कृपेने, तुझ्याच अनुग्रहाने ही मंडळी 45वा वर्धापन दिन साजरा करीत आहे. प्रभू, हा वर्धापन दिन प्रत्येकाला आनंदाचा, सुखा, समाधानाचा, आशीर्वादाचा हो अशी तुझ्या चरणी प्रार्थना करतो. आणि या आनंदाच्या प्रसंगी प्रभू, आम्ही तुझ्या पवित्र वचनावर मनन आणि चिंतन करणार आहोत. प्रार्थना करतो प्रभू की आमचे मनन आणि चिंतन तू कृपा करून आशीर्वादित कर, पवित्र कर आणि तुझ्या पवित्र वचनाच्या द्वारे आमच्या प्रत्येकाच्या अंतःकरणाबरोबर विशेष रीतीने बोल.
हीच लहानशी प्रार्थना आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याच गोड आणि पवित्र नामाने मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. आजचा जो दुसरा पाठ होता, पत्राचा पाठ, संत पेत्र याचे पहिले पत्र, याचा दुसरा अध्याय आणि याची 1 ते 5 ही वचने वाचली होती. परंतु आजच्या संदेशासाठी मी त्याच्या खालचा पाठ म्हणजे 9 ते 12 ही वचने निवडलेली आहे. संत पेत्र यांचे पहिले पत्र, ह्याचा दुसरा अध्याय आणि त्याचे 9 ते 12 ही वचने. पण तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात, यासाठी की ज्याने तुम्हास अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले, त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे. ते तुम्ही पूर्वी लोक नव्हता, आता तर देवाचे लोक आहात. तुम्हास दया मिळाली नव्हती, आता तर दया मिळाली आहे. प्रियजन हो, जे तुम्ही प्रवासी व परदेशवासी आहात, त्या तुम्हास मी विनंती करीतो की जीवात्म्याबरोबर लढणाऱ्या दैहिक वासनांपासून दूर राहा. परराष्ट्रीयात आपले आचरण चांगले ठेवा, यासाठी की ज्याविषयी ते तुम्हास दुष्कर्मी समजून तुम्हा विरुद्ध बोलतात, त्याविषयी त्यांनी तुमची सत्कृत्य पाहून समाचाराच्या दिवशी देवाचे गौरव करावे. देवबाप या वाचलेल्या वचनावर आशीर्वाद पाठव. संत पेत्र आपल्याला माहिती आहे प्रभू येशू ख्रिस्ताचा शिष्य होता, अत्यंत धडाडीचा शिष्य होता आणि शिष्यांमध्ये सगळ्यात पहिला बोलणारा होता. चूक बरोबर तो कधी विचारात घेतलं नाही त्याने, काय मनात येईल तो बोलायचा, असे त्याचे गुण होते. परंतु आपल्याला माहिती आहे की येशू ख्रिस्ताचा शिष्य झाल्यावर आणि विशेषतः पवित्र आत्मा त्याला मिळाल्यावर त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. आणि पेंटेकॉस्टच्या दिवशी त्याने सगळ्या शिष्यांमध्ये उभा राहून सगळे जे ऐकणारे होते यरूशलेमेतील लोक, त्यांना त्याने संदेश दिलेला आहे. इतका त्याने आत्म्याने भरून तो संदेश दिलेला आहे की जे ऐकणारे होते त्यांच्या अंतःकरणाला चुरचूर लागलेली आहे की आपण काय केलं. चांगल्या माणसाला आपण वधस्तंभावर खिळून मारलं. आणि मग संदेश झाल्यावर पेत्राला त्यांनी विचारलेलं आहे, आम्ही काय करावे, आम्ही काय करू. तेव्हा पेत्राने त्यांना सांगितलं, येशू ख्रिस्ताच्या नावात बाप्तिस्मा घ्या. आणि मग त्यांनी पश्चाताप केलेला आहे, बाप्तिस्मा घेतलेला आहे. 1 नव्हे 2 नव्हे 3000 लोकांनी त्या दिवशी बाप्तिस्मा घेतलेला आहे आणि जगातील ती पहिली मंडळी ठरलेली आहे. प्रेज द लॉर्ड. गेल्या 2000 वर्षात कितीतरी लाख कोटी मंडळ्या झाल्या असतील, पण ती मंडळीची पहिली सुरुवात आहे. 3000 लोक त्यावेळेस मंडळीमध्ये म्हणजे एकत्र झालेल्या एक मंडळी जगात निर्माण झालेली आहे संत पेत्र याच्या संदेशानुसार. असो, ही मंडळी काय कायम जेरुशलेममध्ये राहिलेली नाही, कारण एक वाईट घटना घडलेली आहे 64 सालामध्ये. त्या काळात नीरो हा बादशाह होता, रोमचा बादशाह होता, रोमी साम्राज्याचा बादशाह होता आणि थोड्या डोक्याने वेडा होता. एक दिवस त्याला ते एक फिडल नावाचं यंत्र असायचं, वायोलिनसारखं, ते वाजवण्याचा नाद होता. आता बादशाह असतो, त्यांनी काय केलं, एक दिवस रात्रीच्या वेळेस आपल्या सगळ्या सैनिकांना पाठवून जेवढे ते रोममध्ये मोठमोठे महाल होते, राजवाडे होते, सगळ्यांना आग लावली. आणि रात्री भयंकर आगीचा भडका उडाला. आणि मग तो आपल्या राजमहालाच्या टेरेसवर उभा राहून फिडल वाजून गाणं गात ते बघत होता. ही वॉज एन्जॉईंग दॅट. त्याला मजा वाटत होती. जेव्हा सगळं जळून खाक झालं, सगळे लोक दुसऱ्या दिवशी आले, त्यांना कळालं अरे बादशाहाने केलं म्हणून. तो वेडा असला तरी हुशार होता. त्यांनी कारण बादशाहाचा शब्द होता तो, त्याने हाच आरोप त्यांनी ख्रिस्ती लोकांवरती टाकला की हे मी नाही, ख्रिस्ती लोकांनी केलं, येशू ख्रिस्ताच्या अनुयायांनी केलं. झाले सगळे रोमी लोक ख्रिस्ती लोकांवर तुटून पडले आणि ख्रिस्ती लोकांचा संहार सुरू झाला.
जसं ते मणिपूरमध्ये चालू होतं तसं. आणि इतकं भयंकर मग त्यांचा छळ सुरू झाला वगैरे, तर कितीतरी विश्वासणारे पांगले वेगवेगळ्या ठिकाणी जीव वाचवायला. काय करणार? आणि ते नुसतेच ख्रिस्ती नव्हते, तर काही परराष्ट्रीय पण लोक त्यांच्यात होते. काही ग्रीक होते, काही रोमी होते, ज्यांनी येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला होता. आणि असे लोक जे पांगले होते वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन, मग तिथल्याही लोकांकडे बातमी गेली की ख्रिस्ती लोकांनी असं केलेलं आहे, म्हणून तिथेही त्यांचा छळ सुरू झाला. आणि म्हणून त्या लोकांचं सांत्वन करण्यासाठी, त्यांना सहकार्य करण्यासाठी संत पेत्राने हे पत्र लिहिलेलं आहे. म्हणून तुम्ही संत पेत्राच्या पहिल्याच वचनात जर पाहिलं, पहिला अध्याय पहिला वचन, पंत हे त्या काळातली तिकडची जिथं लोक हे पांगले होते तिथले गावांची नावं आहेत. पंत, गलतिया, कप्पदूकिया, आशिया व बिथुनिया ह्यात पांगलेल्या यहुदी लोकातील, कारण यहुदी होते ते नवीन ख्रिस्ती झालेले, देवपिताच्या पूर्वज्ञानानुसार आत्म्याच्या द्वारे होत असलेल्या पवित्रीकरणात आज्ञांकित राहण्यासाठी आणि त्यांच्यावर येशू ख्रिस्ताच्या रक्ताचे सिंचन होण्यासाठी निवडलेले जे परदेशवासी आहेत. कारण आता त्यांनी आपलं गाव यरूशलेम सोडून ते दुसरीकडे गेले होते, परदेशवासी झाले होते. त्यांना येशू ख्रिस्ताचा प्रेषित पेत्र याच्याकडून तुम्हाला कृपा व शांती विपुल मिळो. कारण त्यांना त्याच गोष्टीची गरज होती. आज पण आपल्याला हीच गरज आहे. कृपा व शांती याची आपल्या प्रत्येकाला गरज असते. म्हणून आपण प्रार्थना करतो, हात जोडतो, मागतो. ज्यांना उपवास करता येतात ते उपवास करतात, गुडघ्यावर टेकून उपवास करतात, प्रार्थना करतात, रात्रभर प्रार्थना करतात. काही लोक तर 30 दिवस उपवास करतात, 40 दिवस उपवास करतात. कारण कृपा व शांती हे प्रत्येक आत्म्याची गरज आहे. असो, जे मी वचन वाचलं ते 2 अध्याय 9व्या वचनापासून ते येते, ते जे लोक पांगलेले लोक होते, दुःखी होते, दरिद्री होते, ज्यांचा छळ होत होता, त्यांना संत पेत्र आधार देत आहे, वचनाद्वारे आधार देत आहे. रेव्हरंड गायकवाड यांचं स्वागत असो. हो, इकडे आहे ना पाळक साहेब. तर 1 पेत्र 2:9 या वचनामध्ये संत पेत्र ते जे पांगलेले लोक होते, त्याच्यामध्ये यहुदी होते पण येशू ख्रिस्ताचे अनुयायी होते, परराष्ट्रीय होते ज्यांनी येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला होता, रोमी होते, ग्रीक होते, त्या सर्वांना उद्देशून तो म्हणत आहे. आणि आपण पण आज परराष्ट्रीय आहोत, आपण यहुदी नसलो तरी, परंतु येशू ख्रिस्तामध्ये लक्षात ठेवा आपण पण निवडलेला वंश आहोत असं देवाचं वचन आपल्याला सांगतं. म्हणून संत पेत्र म्हणतो तुम्ही तर निवडलेला वंश, कारण आपण येशू ख्रिस्ताला स्वीकारलेले असे लोक आहोत, त्याच्या नावात आपला बाप्तिस्मा झालेला आहे. एवढंच नव्हे तर राजकीय याजकगण, आपण राजकीय याजकगण आहोत, लक्षात ठेवा. फार महत्त्वाची गोष्ट आहे. काही वचनं बायबलमधील याविषयी आपल्याला हे करतात. एक तर आपण निवडलेले आहोत. यशया 43:20 यामध्ये असं यशया म्हणतो, वनपशु, कोल्हे, शहामृग हे देवाचं वचन त्याला प्राप्त झालेले, माझे स्तवन करतील, म्हणजे जंगलातील सर्व प्राणी माझे स्तवन करतील, कारण मी आपल्या लोकास, आपल्या निवडलेल्यास पिण्यासाठी अरण्यात जले, मरुभूमीत म्हणजे कोरड्या भूमीत, वाळवंटात नद्या देणार. मी आपल्यासाठी निर्माण केलेले लोक माझे स्तवन करतील. लक्षात ठेवा आपण देवाचे लोक आहोत. आपल्याला पण हे वचन
आपल्याला लागू होतं. आपण देवाचे निवडलेले लोक आहोत, निवडलेले वंश आहोत. निर्गम 19:5-6 या वचनामध्ये, निर्गम याचं पुस्तक, याचा 19वा अध्याय, त्याच्या 5-6 वचनामध्ये परमेश्वर मोशेला म्हणत आहे, म्हणून आता तुम्ही खरोखर माझी वाणी ऐकाल आणि माझा करार पाळाल तर सर्व लोकांपेक्षा माझा तुम्ही खास निधी व्हाल. आणि माझा करार पाळाल तर सर्व लोकांपेक्षा माझा खास निधी व्हाल, कारण सर्व पृथ्वी माझी आहे. पण तुम्ही मला याजक राज्य, पवित्र राष्ट्र व्हाल. हेच शब्द तू इस्रायल लोकांना सांग. तुम्ही कोण व्हाल? माझे याजक राज्य, पवित्र राष्ट्र व्हाल. संत पेत्र हेच येथे म्हणत आहे. तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे असे लोक आहात. कशासाठी? का? हा मोठा प्रश्न आहे. याचं उत्तर संत पेत्र येथे या ठिकाणी देत आहे की ज्याने तुम्हास अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले, त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे. लक्षात ठेवा, जे येशू ख्रिस्ताला स्वीकारतात त्याच्या पूर्वी ते पापाच्या अंधकारात असतात, पण देवाने त्यांना काढून त्याच्या अद्भुत प्रकाशात पाचारण केलेले आहे. आपण साधे सुधे लोक नाही. लक्षात ठेवा, आपण देवाने पाचारण केलेले असे लोक आहोत. आपण देवाचा निवडलेला वंश आहोत. आपण देवाचे याजक आहोत. देवाचे पवित्र राष्ट्र आहोत आपण. ही आपली ओळख आहे. दिस इज आवर आयडेंटिटी. देशाचे नागरिक म्हणून तुमच्याकडे आधार कार्ड असेल, परंतु देवाच्या राज्याचे नागरिक म्हणून तुम्हाला हे आध्यात्मिक कार्ड आहे, आध्यात्मिक आधार कार्ड आहे. लक्षात ठेवा की तुम्ही देवाचे लोक आहात. आता अंधारात नाही, अंधारातून प्रकाशात आलेले लोक आहात. ते तुम्ही पूर्वी लोक नव्हता. पुन्हा तो म्हणत आहे, सारखं म्हणत आहे, तुम्ही पूर्वी तसे लोक नव्हता, आता तर देवाचे लोक आहात. तुम्हास दया मिळाली नव्हती, आता तर दया मिळालेली आहे. गॉड हॅज ब्लेस्ड यू. देवाने तुमच्यावर दया केलेली आहे, कंटिन्युअसली दया करत आहे, रोज दया करत आहे. देवबापाची स्तुती असो, कारण की तुम्ही देवाचे विशेष लोक आहात. म्हणून तो 11व्या वचनामध्ये पुढे म्हणतो, प्रियजन हो, जे तुम्ही प्रवासी व परदेशवासी आहात. कारण ते पांगले होते, यरूशलेमपासून लांब गेले होते, पळून गेले होते जीव वाचविण्यासाठी. आणि मगाशी त्या सगळ्या गावांची तुम्हाला नावे वाचले जिथे ते परदेशवासी होते. त्या तुम्हास मी विनंती करतो की जीवात्म्याबरोबर लढणाऱ्या दैहिक वासनांपासून दूर राहा. कारण की देवाचे जे लोक आहेत, देवाचे जे याजक आहे, जे पवित्र राष्ट्र आहे, त्यांना ह्या गोष्टी शोभत नाहीत, अजिबात शोभत नाहीत. म्हणून तो म्हणतो दैहिक वासनांपासून दूर राहा. दैहिक वासनांबद्दल आपण त्या गलतीकरास पत्र याच्यामध्ये पण वाचतो. संत पाऊल ह्यांनी खूप सुंदर रीतीने लिहिलेलं आहे, नाही का. गलतीकरास पत्र याचा 5वा अध्याय 19वे वचन पासून, देहाची कर्मे तर उघड आहेत, तीही की जार कर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तिपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी. याविषयी मी तुम्हाला पूर्वी जे सांगून ठेवले होते तेच आता सांगून ठेवतो की अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. जरी ते देवाचे लोक असले तरी लक्षात ठेवा, कारण ही देहाची कर्मे आहेत. अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वतन नाही. आणि म्हणून संत पेत्र ह्यामध्ये सांगत आहे की ह्या दैहिक वासनांपासून दूर राहा. कारण की आपल्या जीवात्म्याबरोबर ते लढतात. आपलं मन, शेवटी आपलं तन पण ते देवापासून दूर नेतात
आणि आपले सगळे आशीर्वाद गमावून ठेवतो. परराष्ट्रीयात आपले आचरण चांगले ठेवा, कारण की ते आता यरूशलेम सोडून परराष्ट्रीयात गेले होतो. आपण पण आज आहोत, लक्षात ठेवा. देवाचे निवडलेले लोक आहेत. आपल्यासाठी अवतीभोवती जे लोक आहेत ते पण परराष्ट्रीयांसारखे आहेत, लक्षात ठेवा. कारण आपण देवाच्या कळपामधील आहोत. त्या अशा लोकांमध्ये आपण राहत असताना, अशा लोकांमध्ये काम करत असताना, अशा लोकांमध्ये आपलं जीवन जात असताना आपण आपलं आचरण नेहमी चांगलं ठेवलं पाहिजे. का? यासाठी की ज्याविषयी ते तुम्हास दुष्कर्मी समजून तुम्हा विरुद्ध बोलतात, त्याविषयी त्यांनी तुमची सत्कृत्ये पाहून समाचाराच्या दिवशी देवाचे गौरव करावे. तुमच्याकडे पाहून ते समाचाराच्या दिवशी शेवटी ते देवाचं गौरव करतील. आणि एक लक्षात ठेवा, जर आपलं आचरण चांगलं असलं, आपलं बोलणं चांगलं असलं, आपले विचार चांगले असले, आपल्या कृती चांगल्या असल्या, आपण प्रामाणिकपणा दाखवला जगामध्ये, आपण विश्वासूपणा दाखवला, तर इतर लोकांना ही गोष्ट पटते. लक्षात ठेवा, पटते की हे खरे ख्रिस्ती लोक आहेत. दीज आर ट्रूली ख्रिश्चन पीपल. कारण जगामध्ये जे लोक आहेत आपल्या भोवती, त्यांनाच तेच हे ॲक्सेप्ट करतात, स्वीकार करतात. ख्रिस्ती लोक म्हणजे प्रामाणिक. माझा स्वतःचा अनुभव सांगतो. मी सेवेमध्ये येण्याच्या आधी माझं कॉलेजचं शिक्षण झाल्यावर मी भूजल सर्वेक्षण या महाराष्ट्र शासनाच्या खात्यामध्ये 14 वर्ष मी सेवा करत होतो. आणि त्याच्यापैकी 4-5 वर्ष मी पुण्यामध्येच आमचं डायरेक्टरचं ऑफिस होतं. आणि त्या डायरेक्टरच्या ऑफिसमध्ये मी 4-5 वर्षे काम केलं. बाकी मी मग नाशिक जिल्हा, बीड जिल्हा अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये काम केलं. तर डायरेक्टरचं ऑफिस म्हणजे महाराष्ट्राचे जे डायरेक्टर असायचे, आणि शासनाचं महत्त्वाचं जर काम असेल, म्हणजे महत्त्वाचं पत्र वगैरे काय द्यायचं असेल मंत्रालयात जाऊन, तर ते मला काम द्यायचे. इवन त्यावेळेस शरद पवार हे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांना पण काय द्यायचं तर ते मला द्यायचे. मग कधी कधी मला जमायचं नाही, काम असायचं, मी सांगायचं नको, ते म्हणायचे नाही, तुझ्या हातात गेलं म्हणजे आम्हाला माहिती आहे सुरक्षित आहे. म्हणजे इथून डायरेक्ट असं जाऊन तिथं द्यावं लागायचं, म्हणजे पुढं जाणार नाही आहे, कारण कॉन्फिडेन्शियल असायचं, गुप्त असायचं. लक्षात ठेवा, आपली साक्ष या जगात असली पाहिजे, लोकांना वाटलं पाहिजे की विश्वासू व्यक्ती आहे, हिला आपण दिलं पाहिजे, तरच आपण निवडलेला वंश आहोत, तरच खरे याजक आहोत, तरच पवित्र राष्ट्र आहोत. नाहीतर लोकांनी असं नको म्हणायला, अरे कसली ख्रिस्ती लोक आहे. आणि असं केलं तर आपली साक्ष मार खाते. म्हणून लक्षात ठेवा, आपण देवाचे वचन पाळलं पाहिजे. दैहिक वासनापासून, वाईट गोष्टीपासून, दुष्कर्मापासून अलिप्त राहिलं पाहिजे, कारण आपण पवित्र लोक आहोत. ह्याच्यासाठीच देवाने तुम्हाला पाचारण केलेलं आहे, निवडलेलं आहे, आणि देव सतत तुम्हाला आशीर्वाद देत आहे. तुम्हाला मी मगाशीच सांगितलं, जेव्हा मी बायबल स्टडीला येत होतो, मगाशी ते पत्र्याच्या शेडचं सांगितलं, पाळक साहेब पण तेव्हा असायचे. त्या पत्र्याच्या शेडपासून तुमची सुरुवात झालेली लक्षात ठेवा. हळूहळू तुम्हाला नंतर इथे ते कोणीतरी दान देऊन मग ते एक हॉल बांधण्यात आला. त्याच्यानंतर पण मला वाटतं पाळक साहेब होते तेव्हा कोणीतरी 10 लाख कोणीतरी MLA यांनी दिले होते. ते 10 लाखामध्ये पुन्हा चर्च सुरू झालेलं आहे, म्हणजे चांगलं करण्यात आलेलं आहे. आणि मग मला वाटतं हे त्याच्यानंतर हे उभं राहिले. वाढ होत आहे, वाढ होते. हा देवाचा आशीर्वाद आहे. आशीर्वाद टिकवून ठेवा, एवढंच माझी तुम्हाला विनंती आहे. गॉड ब्लेस यू ऑल. आमेन. यावेळेस बिशप साहेबांच्या स्मरणशक्तीची मी दाद देतो, कारण आम्ही सर्व 45, मी यावेळेस नवीन असल्यामुळं कास्टेट कमिटीला विचारलं की कितवा वर्धापन दिन आहे, आणि त्यांनी सर्वांनी सांगितलं की 45वा वर्धापन दिन. आणि त्या हिशोबाने आम्ही सर्व पत्रक काढले. आणि काल रात्री ब्रदर मोतीलाल काळे ट्रेझरर आहेत ते आले, आणि ते म्हटले की आम्ही जुने काही डॉक्युमेंट शोधून काढले, आणि त्यानुसार आजचा 49वा वर्धापन दिन असं त्यांनी सांगितलं. आणि जे बिशपांनी त्या ठिकाणी, परंतु आम्ही असं ठरवलं की खूप उशीर झालेला आहे, कारण काही ट्रॉफीज तयार केल्या होत्या, आणि म्हणून ह्यावेळेस न बघता पुढच्या वेळेस मात्र आपण 5 वर्षांनी झेप घेणार आहोत, आणि पुढील वर्षी 50वा वर्धापन आपण साजरा करणार आहोत. आणि त्यासाठी बिशप साहेब तुम्हाला यायचं आहे असा आम्हाला विश्वास आहे. थँक्यू.
देवाच्या वचनाबद्दल परमेश्वराला धन्यवाद देऊयात. यावेळेस आपण मी जोसेफला विनंती करतो याने उभं राहावं. जगामधल्या हा